नमस्कार, आज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अविशांत कुमकर आणि आपल्यासोबत आहे अनिकेत भाऊसाहेब लटपटे. हा गेल्या काही दिवसापासून रशियामध्ये MBBS करत आहे आणि हे करत असताना तो NGO माध्यमातून तिथं काही एक जहाज उलटलं होतं आणि त्यातलं जे ऑइल आहे ते सांडल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालं होतं. पशुपक्ष्यांना त्याची इजा झाली होती, माणसांवर त्याचा परिणाम झाला होता. परंतु या NGOच्या माध्यमातून त्याने जे काम केलेलं आहे त्यामुळे तिथल्या राज्यपालाने त्याचं सत्कार केलेला आहे. आपल्यासोबत अनिकेत आहे, त्याच्याशी आपण बोलूया. काय झालं होतं, काय सांगशील? सर, ब्लॅक सी या परिसरामध्ये जहाजामधलं जे तेल असतं ते सांडलं होतं आणि त्या तेलाचा पसार झाला होता तिकडल्या समुद्रामध्ये तेलाचा पसार झाल्याने ते सगळं तेल आहे ते बीचवर समुद्रपट्टीवर आल्याने डॉल्फिन किंवा तिथे पशुपक्षी आहे त्यांचा बऱ्याच हजारोमध्ये त्यांचा मृत्यू झाला. हे गोष्ट पक्षी सोडून माणसांवर खूप परिणाम झाला. जे पोहायला जातात समुद्रामध्ये त्या माणसांच्या शरीरावर तेल लागणे किंवा असे प्रदूषण पसरणे असे खूप खराब गोष्टी तिथे झाल्या होत्या. तुला कसं कळालं आपण पण इथं सामाजिक काम करायला पाहिजे? तू एक भारतातला विद्यार्थी तिथं जाऊन शिकतोय आणि शिक्षण घेत असताना काय वाटलं, काय सांग? तिथे मी सर फक्त हे एक NGO आहे. ह्या NGO सोडून मी अजून 2 NGOचा मेंबर आहे. त्यामध्ये भाग घेत असतो मी श्रमदानामध्ये. निसर्गप्रेम असल्यामुळे तिथे मला माझ्या रशियन मित्रांनी सांगितलं की असं झालं आहे आणि तुला यायचं आहे का आमच्यासोबत. मला तेव्हा सुट्टी चालू होती तर मी 10 दिवस गेलो आणि तिथे त्यांना. पण तिथं काय काय दिलं होतं? आता प्रदूषण व्हायला लागलं म्हणल्यानंतर संरक्षणासाठी काय काय काम केलं? म्हणजे बीचवर जे सगळं तेल आलेलं आहे तर ते आम्हाला हाताने तेलाचं जे साकळतं तेल, ते समजा समुद्रामध्ये असल्यावर तिथं पाण्यावर तरंगतं, पण ते बीचवर आल्यावर ते तेल साकळतं. ते तेल आम्ही हाताने उचलून बॅगमध्ये भरून फेकून द्यायचं काम केलं. आणि जे पक्षी आहेत, ज्या पक्ष्यांना तेल वगैरे लागलंय किंवा माशांना तेल लागले तर त्यांना धुवून आम्ही परत. साधारणतः किती दिवस तू काम केलं या तिथं? पूर्ण मिळून हे ऑपरेशन चाललंय 6 महिन्यापेक्षा जास्त. पण माझं कॉलेज किंवा अभ्यास असल्यामुळे मी तिथे 10 दिवस मी माझे समर्पण केले. युद्धाची पार्श्वभूमी सगळ्या जगामध्ये चालू आहे की युद्ध आहे तिथं, मग काय याची कशी काळजी घेतात सगळे विद्यार्थी? तिथे जास्त करून युद्धाच्या ह्याच्यामध्ये सायरन वाजतात. जर काही कुणाला धोका असेल किंवा मिसाईल किंवा ड्रोन अटॅक होणार असेल तर तिथे आम्हाला सायरन वाजतात. सायरन वाजल्यानंतर आणि फोनवर मेसेज पण येतो. सायरन वाजल्यानंतर आम्ही शेल्टरमध्ये जे बॉम्ब शेल्टर बंकर असतात किंवा जवळ असेल किंवा घरामध्ये जायचं, असे सगळ्यांना ट्रेनिंग आहे तिथे दिलेले त्यांनी रशियन गव्हर्नमेंट. आपल्याकडे भरपूर विद्यार्थी आहेत, त्याच्यात सहभागी झाले होते का तिथं? तुझे सामाजिक काम केलं? नाही, एकटाच मी भारतीय होतो. आपण बघितलं की भारतातला हा विद्यार्थी पण सामाजिक जाणीव असल्यामुळं तो रशियामध्ये असून सुद्धा सामाजिक भावनेतून हे काम केलं. आणि राज्यपालांनी कधी बोलवलं होतं त्यानंतर? हे काम झाल्यानंतर मला बऱ्याच टाईमनंतर राज्यपालांनी वरतून मला नाव आलं की तुम्हाला असं हे झालेलं आहे, घोषित झालेलं आहे पुरस्कार वगैरे, तुमचा सन्मान होणार आहे. तर माझ्यासोबत माझे अजून रशियन मित्र होते, बरेच 10-15 लोक होते माझ्या. काय चर्चा वगैरे झाली तिथं? काय कुठे पण फक्त राज्यपाल नाही, मला आमच्या कॉलेज युनिव्हर्सिटीकडून पण खूप कौतुक खूप झालं. कारण की त्यांच्यासाठी हे कौतुकाची गोष्ट आहे की मी रशियन नाही आहे, बरोबर, तरी पण मी त्यांच्या देशासाठी एवढं केलं. स्वतःचा खर्च 1800 किलोमीटर जाऊन मी स्वतः तिकडे जाऊन त्यांना मदत केली. त्यांच्यासाठी खूप कौतुकास्पद आहे. एकूणच आपण बघितलं की जरी भारतीय असलो, रशियामध्ये जरी असलो, तर सामाजिक भावनेतून त्यांनी काम केल्यामुळे तिथल्या राज्यपालाने अनिकेतचं स्वागत केले. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आज टी बीट.